हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग 17. भागेश्वर निवासातील रात्रीचं प्रवचन संपल्यानंतर सर्व श्रोते स्वामीजींना नमस्कार करून निघाले. मीही त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. माझ्या लक्षात आलं की स्वामीजींच्या अंगात चांगलाच ताप आहे. पाय गरम लागत होते. त्या दिवशीचं प्रवचन तर खूप रंगलं होतं. मी म्हटलं, आज ताप आलेला दिसतोय. काही विशेष नाही. स्वामीजींनी तो विषय तिथंच संपवला. प्रवचनानंतर इतर काही बोलावं, विशेषतः देहाविषयी, हे स्वामीजींना मानवणारं नव्हतं. माझ्या बुद्धीत त्याची नोंद झाली. मला देखील दुखण्याचं फार कौतुक करण्याची सवय नव्हती. पुढे लवकरच माझे 2 दात खराब झाले म्हणून मी सर्व दात काढून टाकण्याचे ठरवलं. घरात कुणाला कळू न देता मी सायकलवरून दवाखान्यात जात असे. तिथून डॉक्टरांकडे जाऊन दात काढून सायकलवरून घरी परत येत असे. दुपारी माझ्या खोलीत बसून लेखन, पुन्हा संध्याकाळचा दवाखाना, रात्रीचं प्रवचन, सर्व कार्यक्रम नित्याप्रमाणे सुरू होते. ज्या दिवशी समोरचे दात काढले तेव्हा घरात आणि बाहेर कळलं की यांनी सगळे दात काढून घेतले. काहींना आश्चर्य वाटलं, पण आश्चर्य वाटण्याजोगं काही नव्हतं. सहनशक्ती जेवढी वाढवावी तेवढी वाढू शकते. उगीच आपल्या आजारपणासाठी इतरांना नाचवणं मला पसंत नव्हतं. एक फ्रेंच डॉक्टर, कॅथरीन एमेर हे तिचं नाव, 1966 आमच्या घरी ती महिनाभर राहायला आली होती. पुण्यातील फ्रेंड्स ऑफ फ्रान्स या संस्थेतर्फे ही योजना आखली गेली होती. त्या मुक्कामात तिची माझी चांगली मैत्री जमली. तिचं वागणं, विचार चांगले होते. ती डॉक्टर पुन्हा 10 वर्षांनी भारतात आली तेव्हा मला भेटायला आली. मी तिला स्वामीजींच्या रात्रीच्या प्रवचनाला घेऊन गेले. प्रवचन तिला समजणं शक्य नव्हतं. तथापि माझ्या आचारविचारातील बदल, स्वामीजींच्या इथलं वातावरण, त्यांचा व्यक्तिगत प्रभाव तिच्यावर काय पडला याची कल्पना नाही. पण प्रवचन संपवून घरी आल्यावर ती एवढंच म्हणाली, "यू वेअर सर्चिंग फॉर समथिंग अँड नाव यू हॅव गॉट इट." पूर्वीच्या मुक्कामात आम्ही अनेक सामाजिक समस्या, त्यावर उपाय, मी करीत असलेलं कार्य यावर बोललो होतो. यावेळचा विषय एकच होता, आध्यात्मिक साधना, त्याचे जीवनावर परिणाम वगैरे वगैरे. त्यातून तिनं एका वाक्यात निष्कर्ष काढला. तो असा होता. सुषमाताई म्हणतात, मला हल्ली फार वाटतं की माझ्याजवळ काही गुण नसताना सद्गुरूंनी मला अनुग्रह दिला, आपलं म्हटलं. स्वामीजी म्हणतात, असं काही नाही. गुण आहेत, बुद्धी आहे, कष्ट करण्याची तयारी, जिद्द, साधना सर्व आहे. सुषमाताई म्हणतात, दुसरं कोणी समोर आलं नाही म्हणून, पण आता पुष्कळ चांगले साधक येत आहेत. मी प्रकृती बदलण्याचा प्रयत्न करतेय. सद्गुरूंना असं कधीही वाटता कामा नये की यानं असं करायला नको होतं. स्वामीजी म्हणतात, तसं काही तुझ्या हातून घडत नाही आणि पुष्कळ चांगले साधक समोर येत आहेत असं जे तुला वाटतं ते खरं नाही. तू साधकांच्या भूमिकेतून सारखं स्वतःकडे पाहतेस म्हणून तुला असं वाटतं. पण प्रकृतीचं चिंतन फार करू नये. स्वरूपाच्या चिंतनात रंगून जावं. प्रकृती बदलेल हळूहळू. त्यातून समजा मनात क्रोध, मत्सर काही आलं तरी येईना. मन हा ओपन कॅमेरा आहे. मनात काही येईल. तथापि हातून वेडीवाकडी कृती झाली नाही म्हणजे झालं. मनावर आपला ताबा पाहिजे. स्वामीजी पुढे म्हणतात, तुला चिंता करण्याचं काही कारण नाही. तू मला ओळखलं आहेस. भगवंत आपला असल्यावर काळजी कसली. आपण आणि आपला मार्ग सरळ चालत राहायचं. कुणाचं सहकार्य मिळेल अशा आशेनं परमार्थ होत नाही.
सिंह शिकारीला जाताना कुणाची मदत अपेक्षित नाही, एकटाच जातो. तसं आपण चालत राहायचं. आपण आणि परमेश्वर, बस. बाकी कसलाही विचार नको. आणखी काही लोकांनी मला ओळखलं आहे. 1979. परमार्थ मार्गासंबंधीच्या गैरसमजामुळे घरातील वातावरण थोडं बिघडलं होतं. म्हणून मी काही दिवस दवाखान्यात राहण्याचं ठरवलं. तिथं मला एकांत मिळणार होता. साधनेला, लेखनाला जास्त वेळ देणं शक्य होणार होतं. माहेरपण हा प्रकार माझ्या जीवनात कधीच नव्हता. वैद्यकीय व्यवसायामुळे परगावी जाणं हेही शक्य नव्हतं. अशा परिस्थितीत दवाखान्याचं काम होत राहावं आणि एकांत मिळावा म्हणून मी काही दिवस दवाखान्याच्या जागेत राहू लागले. या संधीचा फायदा घेऊन दोन्ही जागेच्या मालकांनी मला नोटिसा पाठवून जागा खाली करण्याबद्दल सुचवलं. दुष्काळात 13वा महिना अशी म्हण आहे. तसं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत माझी साधना चालली असताना मनाला व्यग्र करणाऱ्या या 2 घटना घडल्या. मी पुन्हा घरी राहायला आले. कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या. परमेश्वर सर्व बाजूनं माझी कसोटी पाहत होता. मीही जिद्दीनं येईल त्या परिस्थितीला सामोरी जात होते. आता लक्षात येतं की हे जे अनेक प्रसंग घडले ते मला खूप काही शिकवून गेले. पुढील जीवनात मला या सर्व अनुभवांचा चांगला उपयोग झाला. अनेकांना पारमार्थिक मार्गदर्शनाबरोबरच व्यावहारिक सावधानतेचा सल्लाही देता आला. एकूण जे घडतं ते चांगल्यासाठीच असतं हे प्रत्ययाला आलं. आज इथेच थांबूया. यानंतरचा 18वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.